माता पिता बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, तेही वंश इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये। एक IVF सायकल साठी पैसे द्या आणि एक सायकल मोफत मिळवा। 0% डोनर पॉलिसी फक्त सोलापूरमध्ये। अपॉइंटमेंट साठी आजच संपर्क साधा। मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे। धनश्री जगताप मृत्यू प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 108, 352 व 35 प्रमाणे संदीप गौतम जगताप वय वर्ष 36 राहणार सप्तशृंगी नगर मंगळवेढा सोलापूर व अन्य 2 असे एकूण 3 जणांविरुद्ध 7 मार्च 2026 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता। फिर्यादी आप्पासाहेब मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी धनश्री हिचे लग्न 16/11/2025 रोजी आरोपी संदीप जगताप याच्याशी झाले। लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळीकडून तिच्या मानसिक स्थितीबाबत आक्षेप घेण्यात आले व तिला माहेरी पाठवण्यात आले। त्यानंतर तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते। पुढे आरोपी व त्यांच्या कुटुंबियांकडून मयत धनश्री हिच्यावर वारंवार तिच्या आजाराबाबत दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आले। मयत धनश्री हिच्या सासरी शेतात संशयास्पद 4 मार्च 2026 रोजी मृत्यू झाल्याने सदर गुन्हा नोंदवण्यात आला होता। यातील आरोपी संदीप जगताप यास अटक करण्यात आली होती। आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे जामिनासाठी आपला अर्ज दाखल केला। आरोपीतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला की 7 मार्च 2026 रोजी दाखल झालेल्या FIR मध्ये सुरुवातीला केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून खुनाचा नाही। आजपर्यंत खुनाबाबत कोणताही ठोस प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध नाही। कॉल रेकॉर्डिंगमुळे केवळ उपस्थिती दिसून येते, मात्र त्यावरून गुन्हा सिद्ध होत नाही। तसेच मृत व्यक्ती मानसिक आजारावर उपचार घेत होती व न्यूरोलॉजिस्टकडून उपचार सुरू होते। आरोपी हा पोलीस कोठडीत असून तपासासाठी पुरेसा कालावधी मिळाला आहे। साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता असल्यास ती योग्य अटी घालून टाळता येऊ शकते। असा आरोपीस जामीन मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली होती। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री OR देशमुख यांनी अटकेतील आरोपी संदीप गौतम जगताप यास सशर्त जामीन मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट संकेत पवार, ॲडव्होकेट साहिल शेख, ॲडव्होकेट तोरिता वाघ आणि ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मोहीन पठाण, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट रोहित थोरात यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट वांगीकर यांनी काम पाहिले आहे। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर। संपर्क करा 97 30 55 88 55 72 49 07 41 84।